नमस्कार. आज आपण स्वप्न संघर्ष या चॅनलवर संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा ऐकणार आहोत. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचे संपूर्ण श्रेय कथा लेखकाला देण्यात येत आहे. चला तर मग संत ज्ञानेश्वर माऊलींच्या उर्वरित जीवनकथेला सुरुवात करूयात. अरे खरंच की, मला नव्हतं हे सुचलं. निवृत्तीनाथा, गुरुकृपेनंच म्हणजेच तुमच्या कृपेनं या शिष्याला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. मला नेहमीच असं वाटतं की कोणतंही प्रस्थापित आपण एकदम विस्थापित करू नाही. जे त्याला नवीन द्यायचं असेल ते त्याला हळूहळू पचेल असंच काहीतरी द्यावं. सारी माणसं आपल्याला एका दैवी धाग्यानं जोडायची आहेत, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानेश्वरा, मी आता तुझा शिष्य झालो आहे. सांग, तू सांगशील ते मी करीन. ज्ञानेश्वर मनसोक्त हसले आणि उत्तरले, तू माझा गुरु आहेस असं समजूनच सांगतो. आपण इथे स्वदेशी असून परदेशी झालो आहोत. कुणालाच आपली आपुलकी वाटत नाही. मी बराच विचार केला आहे. त्या विचारांती मला असं वाटायला लागलं आहे की हे आपेगाव आपलं असून आपल्याला भावलेलं नाही. इथे आपले आजोबा आजी एकाकी जीवन कंठत होते. त्यांच्यावर कुणी मनापासून प्रेम केलं आहे असं वाटत नाही. आपल्या पिताजींची 5व्या वर्षी मुंज झाली. त्यानंतर त्यांचा प्रदीर्घ काळ पैठणला आजोळी ज्ञानोपासना करण्यास गेला. ज्ञानेश्वरा, त्या सर्वांचा आपल्या प्रस्तुत बोलण्याचा संबंध काय, तेच आता सांगतो. पैठणाला शास्त्रपठण करून इथे आल्यावर घरीही पिताजींचा पाय टिकला नाही. आपल्या वडिलांची आज्ञा घेऊन ते यात्रा करीत भ्रमण करीत राहिले. आळंदीला आले. कर्मधर्म संयोगानं ते विवाहबंधनात पडले आणि नंतर आपल्या मातापित्यांचा हृदयद्रावक असा अंत झाला. इथे त्या दोघांचे पाय स्थिरावले नाहीत. आपलं इथलं कुळकर्णी पण गेलं. इथे आपलं असं काही उरलं नाही. आजही इथे आपल्यावर कुणी प्रेम करीत नाही. मग कशाला इथे निष्कारण वास्तव्य करायचं? ज्ञानेश्वर काही काळ बोलायचे थांबले. निवृत्तीनाथही काही काळ बोलले नाही. ज्ञानेश्वराला पुढे काही बोलायचं आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. त्यानुसार ज्ञानेश्वर पुढे बोलू लागले. पैठण हे क्षेत्र आपल्याला साद घालीत आहे असा मला सारखा भास होतो आहे. आपण पैठणला जाऊ. काहीतरी चमत्कार घडेल अशी माझी मनोदेवता सांगते. आणि काही काळानं आकाशाकडे बघत ज्ञानेश्वर म्हणाले, आणि निवृत्तीनाथा, आपण आता त्याग करून आलो ते आळंदी क्षेत्र पुन्हा आपल्याला येण्यासाठी खुणावत आहे असाही मला सतत भास होतो आहे. आपण इथे येताना इंद्रायणी तीरी घुमलेलं पुनरागमन करायचं हे आवाहन हृदयात घुमतं आहे रे. यावर कुणाला काही बोलण्याचं कारणच उरलं नव्हतं. त्यांनी पैठणचं प्रस्थान ठेवलं. ज्ञानेश्वरांच्या हृदय वसणारी सुप्त दैवी शक्ती जागृत झाली. श्री ज्ञानेश्वर प्रभूती भावंडांनी पैठण क्षेत्री पाऊल टाकलं आणि सारं जग जिंकलं. जी माणसं कुचेष्टा करायला आली होती ती त्यांच्या भजनी लागली. वाईट काळ संपला होता आणि त्या भावंडांची भाग्यप्रभात उदयाला आली होती. आता बघता बघता त्यांचा भाग्यसूर्य मध्यान्हीकडे झेपावत जाणार होता. पैठणला गेल्यावर त्यांचं जग एकदम मात्र बदललं नाही. ते आले, त्यांनी बघितलं आणि त्यांनी जिंकलं असं मुळीच घडलं नाही. पैठणला जाऊन पोचताच तो चमत्कार घडला आणि त्यांचं सारं भाग्यविश्व बदललं. त्या चमत्कारापासून त्या भावंडाचं देवस्वरूप उजेडात आलं. ज्ञानेश्वर तर साक्षात भगवान विष्णू बनले. देवांनाही अग्निदिव्यातून जावं लागलं होतं. सुवर्णाला तेजस्वी चमक येते ती या अग्निकांडातून गेल्यानंतरच. या भावंडांचं अगदी असंच झालं. आपेगावात वास्तव्य करण्यात आता कसलंही स्वारस्य उरलं नव्हतं. तिथलं वास्तव्य संपून आता ती भावंडं पैठणच्या मार्गानं निघाली. गोदावरी या पवित्र नदीच्या तीरावर वसलेल्या त्या पुण्यपावन पैठण नगरीत जाण्याचा त्यांचा एक प्रमुख हेतू होता. त्यांच्या पिताजींच्या पुण्यस्पर्शानं पुनीत झालेल्या क्षेत्री जाऊन तिथल्या ब्राह्मणांकडून शुद्धीपत्र प्राप्त करून घ्यायचं हा तिथे जाण्याचा त्यांचा प्रमुख हेतू होता. आपल्या भावंडांना घेऊन निवृत्तीनाथ पायी चालत
पैठणला जाऊन पोचले. प्रथम त्या चौघांनी पवित्र गोदावरी तीर्थाचं स्नान केलं. त्या तीर्थजलानं स्नान करताना त्यांची काया पुलकित झाली. त्यांच्या देहावर आनंदाचे रोमांच फुलले. स्नानविधी आटोपल्यानंतर हा रोमांचकारी अनुभव सर्वांनी सांगितल्यानंतर ज्ञानेश्वर म्हणाले, पैठण हे पुरातन पुण्यक्षेत्र. गोदावरीच्या या पुण्यतीर्थात अनेक पुण्यपुरुषांनी स्नान केलेलं असल्यामुळे या जलावर पुण्याचे रोमांच उठलेले आहेत. या साऱ्या तीर्थक्षेत्रांना हे पावित्र्य प्राप्त होत असतं ते तिथल्या देवांच्या सान्निध्यानं आणि देवाला सातत्यानं येणाऱ्या या भाविक भक्तांमुळे. निवृत्तीनाथासह सारी भावंडं ज्ञानेश्वराचं ते बोलणं मन लावून ऐकत होते. ज्ञानेश्वराची बोलण्यात तंद्री लागली होती आणि भावंडाची ऐकण्यात एकाग्रता झाली होती. ज्ञानेश्वर त्याच तंद्रीत पुढे बोलत होते. पंढरपूरची चंद्रभागा पहा. पंढरपूर हे निदान 1000 वर्षे वसलेलं महाक्षेत्र. त्या भूवैकुंठ क्षेत्रासान्निध्य वाहणारी ही चंद्रभागा. परस्परांच्या सान्निध्यामुळे पवित्र झालेली ही स्थानं. त्यांचं ते महान पवित्र स्नानमाहात्म्य अन्य नद्यांचं पाणी पिण्यायोग्य असेलही, पण ते तीर्थ नव्हे. किंवा अन्य मंदिरं ही पवित्र असतीलही, परंतु ती मंदिरं म्हणजे भूवैकुंठ पंढरपूर नव्हे. निवृत्तीनाथांनी प्रश्न टाकला. याचा अर्थ असा होतो की सर्वांनी एकाच क्षेत्राकडे जायला हवं? मुळीच नाही. देवाची निवड ज्यानं त्यानं आपल्या अंतःप्रेरणेनुसार करावी. परंतु कोणत्या तरी देवाची निवड ही करायलाच हवी. निवृत्तीनाथा, देवाचं आणि माणसाचं नातं जडलं तरच समाज ठिकाणावर राहील, अन्यथा माणूस केव्हाच राक्षस बनून जाईल. ज्ञानेश्वरा, रावण हा महान शिवभक्त होता, पण त्यांचा राक्षसी स्वभावधर्म पालटला का? केवळ देवभक्त असून भागणार नाही, तर माणसंही माणूसभक्तही बनायला हवीत. एखाद्या देवाच्या नावानं माणसाचा देव जर एक असेल तर ती माणसंही एक होतील. मग तो एकत्र समाज एकमुखी बनेल. एकीचं बळ एकवटून जाईल. समाजात ती महाशक्ती बनेल. देवाचा विषय निघाला म्हणजे त्यांचं भान हरपून जाईल. आताही असंच झालं. चिमुकली मुक्ताई म्हणाली, या उन्हाचे चटके मला आता सहन होत नाहीत. आपण त्या वृक्षाच्या सावलीत जाऊन बसूया का? निवृत्तीनाथ म्हणाले, वृक्षाच्या सावलीत कशाला? आपण एखाद्या घराची सावली बघूया. सोपानदेवानं विचारलं, इथे मिळेल का आपल्याला एखाद्या घराची सावली? निवृत्तीनाथांनी उत्तर दिलं, सारीच गावं सारखी नसतात आणि सारेच नातेवाईक निष्ठुर नसतात. आहेत इथे कोणी दयाळू नातेवाईक. आहेत असं ऐकलंय. आपल्या पिताजींचे मामा कृष्णाजी पंत देवकुळे. विठ्ठलपंतांचे मामा कृष्णाजी पंत देवकुळे हे अतिशय संभावित गृहस्थ पैठणमध्ये वास्तव्य करून होते. आल्या गेल्यांचं आवर्जून स्वागत करण्याबद्दल गावात त्यांची ख्याती होती. देवकुळे हे विठ्ठलपंतांचं मातृगृह होतं. या घरीच विठ्ठलपंतांची सारी ज्ञानसाधना झाली. या गोदावरी तीर्थात त्यांनी प्रदीर्घ काळ प्रातस्नान केल्यामुळे काया पवित्र बनून गेली. विठ्ठलपंतांची ही मुलं त्या घराला परकी नव्हती. या घरी ती मुलं यापूर्वी कधी आली नव्हती, तरी ते घर त्यांना परकं नव्हतं. शिवाय त्या घराचे आप्तेष्ट परक्यांचं धन लुबाडणारे नव्हते, तर स्वतःचं धन परक्यांना देणारे होते. संत ज्ञानेश्वर माऊलींची तेजस्वी जीवन कथा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील कथेत बघूयात. तोपर्यंत आपल्याला कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढील कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.